तर आशिष पेंडसे संपादक विवा फुटबॉल मॅगझिनचे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 जुलैला फ्रान्स विरुद्ध मोरोको सामना होणार आहे, त्या सामन्याबद्दल काय वाटतं? फ्रान्स विरुद्ध मोरोक्को हा गेल्या वर्ल्ड कप मध्ये कतारमध्ये 4 वर्षापूर्वी सेमीफायनल झाली होती। मी त्या मॅचला उपस्थित होतो। तुफान वातावरण होतं। मोरोक्को संघ पूर्ण भरात होता आणि फ्रान्स सुद्धा एम्बापे आणि डेम्बेले हे सगळे खेळाडू त्यावेळेला भरात होते। अतिशय तगडी चुरशीची मॅच झाली होती ती। त्यावेळेला फ्रान्सने विजय मिळवला होता आणि मोरोक्कोचं फायनलला जायचं स्वप्न भंगलं होतं। याच पराजयाची परतफेड करण्यासाठी मोरोक्को फ्रान्स विरुद्ध पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनिशी उभा आहे। आपण बघितलं की ब्राझील विरुद्ध सलामीच्या सामन्यातच मोरोक्कोने तगडा खेळ करत ब्राझीलला रोखलं होतं। त्यानंतर मोरोक्कोने आपली विजयी जी धडाका आहे तो कायम ठेवलेला आहे। मोरोक्कोचा गोलकीपर बोनाऊ याने